नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर बघा मित्रांनो, जे पोलीस भरतीचं ग्राउंड आहे ते 20 जानेवारीपासून सुरू होणार होतं. पण महानगरपालिकाच्या ज्या निवडणुका होत्या आणि त्याचा जो रिझल्ट होता, तर त्याच्यामुळे आपले जे ग्राउंड आहे ते सगळ्यांच्या समोर गेले होते. खूप साऱ्या जिल्ह्यांनी माहिती प्रसिद्ध केली होती, की 20 जानेवारीपासून ग्राउंड सुरू होत आहे. काही जिल्ह्यांचे 28, 29 आणि 30 जानेवारीपासून ग्राउंड सुरू होणार होते. पण एकाएकीच पूर्ण जिल्ह्याला स्थगिती आली आणि आता नवीन तारीख प्रसिद्ध झाली आणि आता 23 जानेवारी रात्री संध्याकाळीपर्यंत जे अपडेट आहे ते आता आपण बघणार आहोत, की कोणकोणत्या जिल्ह्यातून माहिती समोर आली आहे आणि जे 100% ॲक्युरेट डेट आहे ते काय राहणार आहे आणि खूप साऱ्या जिल्ह्यांची माहिती पण येणार आहे. तर बघा मित्रांनो, आताची अपडेट ते 11 फेब्रुवारीपासून कन्फर्म 100% ग्राउंड सुरू होत आहे मित्रांनो. पण अशीच अपडेट आता आली, की 11 फेब्रुवारीच्या अगोदर पण एक जिल्हा आहे, की त्यांचं ग्राउंड 10 तारखेला आहे. तर तो जिल्हा कोणता आहे तर आपण बघू शकतो. एस-आर-पी-एफ गट क्रमांक 2 म्हणजे पुणे. एस-आर-पी-एफ गट क्रमांक 2 हे पुण्याचे जे ग्राउंड आहे, ते 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे आणि त्याच्यानंतर जे नांदेड जिल्ह्यातून नोटीस आलेलं आहे, ते नांदेड जिल्ह्याचं 11 फेब्रुवारी 2026 पासून ग्राउंड सुरू होत आहे मित्रांनो. आणि त्याच्यासोबतच जे ठाणे शहर पोलीस आहे, त्यांचं पण 11 फेब्रुवारी 2026 पासून ग्राउंड सुरू होत आहे. आणि जे एस-आर-पी-एफ गट क्रमांक 15 आहे, म्हणजे गोंदिया जिल्हा, तर त्यांचं जे ग्राउंड आहे ते 16 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. तर बघा अशा प्रकारे हे 4 जिल्ह्याची माहिती आलेली आहे. 10 तारीख, 11 तारीख आणि 16 तारीख अशी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्याच्यासोबतच एक नवीन अशी अपडेट आलेली आहे आणि जे मुंबई पोलीस आहे, सी-पी भरती, जे मुंबई पोलीस भरती आहे तिथे 1062 जागा वाढलेल्या आहे मित्रांनो. 2459 जागा होत्या. तर अशा प्रकारे 3521 टोटल जागा झालेल्या आहे मित्रांनो. हे मुंबई शहर पोलीसमधून अशी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर बघा ह्या जिल्ह्यांनी माहिती प्रसिद्धी केलेली आहे आपण बघू शकतो. तर अशा प्रकारची ही अपडेट होती. तर खूप साऱ्या जिल्ह्याची माहिती पण समोर येणार आहे त्या आणि हे सगळे परिपत्रक नोटीस आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. तुम्ही सविस्तर वाचू शकता. तर बघा मित्रांनो, अशाच नवीन-नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्याच्यासोबतच टेलिग्राम चॅनल जॉइन करून ठेवायचे आहे. त्याच्यावर सगळे परिपत्रक, नोटीस, जी-आर टाकलेली आहे. असे हे अपडेट तुम्हाला पूर्ण मिळणार आहे. तर याच्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉइन करून ठेवायचं आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.